होती ती गावं होती. आता तिथं काही लाख लोक हे नोकरीच्या निमित्तानं कामाच्या निमित्तानं त्या IT कंपन्यांमध्ये जात असतात आणि त्याच्यामुळं ते जाताना त्यांचं ऑफिस सुटल्यानंतर जे काही कोंडी होते ती दूर करायची म्हणलं तर आम्हाला रोड वाइंडिंग केल्याशिवाय गत्यंतर नाही. आम्ही मेट्रो जेवढी वर्ग साईडनं नेता येईल तेवढी नेलेली आहे. अंडरग्राऊंड मेट्रो करायची म्हटलं तर त्याला एवढा प्रचंड खर्च आहे की तो खर्च तिकीट तुम्हाला सांगितलं तर तुम्ही म्हणाल आम्ही आमच्या सायकलवर जाऊ किंवा मोटरसायकलवर जाऊ, तुमच्या मेट्रोत बसणार. शेवटी तुमच्याही तिकिटाचा विचार करावा लागतो आणि उद्याच्या काळामध्ये ते व्यवस्थित चाललं पण पाहिजे अशा दुहेरी हेतूने आम्हाला विचार करावा लागतो. आणि त्यामुळं तिथं अनेक ठिकाणी आम्हाला रोड वाइंडिंग करायचं आहे. ते रोड तुम्ही आता मला खूप जण म्हणतात पिंपरी चिंचवडचे रस्ते प्रशस्त आहेत, रुंद आहेत, फ्लायओव्हर चांगले आहेत, डबल फ्लायओव्हर आहेत, परंतु त्यावेळेस किती वाईटपणा घेतला ते मला माहिती. त्यावेळेस 5-10% लोक माझ्यावर नाराज होते. मला माझे कार्यकर्ते म्हणायचे की दादा यावेळेस काय आपलं इलेक्शनला खरं नाही का, अहो तुम्ही सगळ्यांचे घरच पाडत चाललेलं आहे. अरे म्हणलं माऊली लांडगे आपले आमदार त्याचंच घर असते इथे तर मी करू काय. मग म्हणलं आता आमदारापासूनच सुरुवात करूया. म्हणजे लोक म्हणते चला या आमदाराचंच पाडलं म्हणलं आपलं पण काढलं तर बिघडत आणि आपण हे करू ना, कुणाला रस्त्यावर सोडणार नाही आपण, त्याची काही ना काही पर्याय व्यवस्था करू. शेवटी विकास करत असताना आम्ही महायुतीच्या सरकारनी देवेंद्रजींनी एकनाथरावजींनी आम्ही सगळ्यांनी हाच विचार केलेला. आता आम्हाला वेगवेगळ्या प्रकारे रस्ते करावे लागतात, त्याच्यातनं कुठं ना कुठं शेतकऱ्यांच्या जमीन घ्याव्या लागतात. आज पुरंदरला आपलं विमानतळ केल्याशिवाय उद्याची आज जगाच्या पाठीवर आपलं पुणे शहर पोहोचलेलं आहे. पुणे म्हणल्यानंतर सगळ्यांना पुणे पिंपरी चिंचवड माहिती झालेलं आहे आणि त्यामुळं इथं आत्ताचं विमानतळ आहे ते आपलं डिफेन्स आहे. ते सांगतात आज 10 वाजेपर्यंत कुठली विमानं उतरायची नाही, टेक ऑफ नाही. असं नाही चालत. ज्यावेळेस तुम्ही इंटरनॅशनल स्तरावर जाता, ज्यावेळेस इंटरनॅशनल अनेक कंपन्या आपल्या भागामध्ये येत आहेत, अजून पण येणार आहेत. सगळेजण प्राधान्य पुण्याला देत आहेत. आम्ही त्यांना सांगतोय काही नाशिकला चला, काही छत्रपती संभाजीनगरला चला, काही नागपूरला चला, अमरावतीला चला. शेवटी सगळ्या भागामध्ये ते गेले पाहिजे. परंतु ते जास्त करून आपल्या पुणे चाकण असेल, आपलं तळेगाव असेल, आपलं रांजणगाव असेल, आपलं सासवड असेल, ह्या सगळ्या भागाला प्राधान्य देण्याचा प्रयत्न करतात. आपलं हिंजवडी असेल, ही वस्तुस्थिती नाकारून चालत नाही. आणि आम्ही त्यांना सांगतो की बाबा तुम्ही दुसरीकडे चाला, तिथं आम्ही जास्त सवलती देतो. त्यांना तसं सांगितलं की ते म्हणतात मग जाऊ द्या, मग चाललो आम्ही हैदराबादला, चाललो आम्ही बेंगलोरला. हे बाबा थांब. म्हणजे तुम्ही हेही समजू नका की बाबा देवेंद्रजींना, अजितला किंवा एकनाथरावांना समजत नाही का इथं एवढी गर्दी झाली, पुन्हाच इथं का कारखाने आणतात. अरे ते कारखान्यावाले म्हणतात आम्हाला इथंच टाकायचं. आता त्यांना तुमचं आवडतं शेवट थोड्या जिल्ह्याचा भाग आवडतो, करणार काय. शेवटी काय असतं, लोकांना उद्या रोजीरोटीचा प्रश्न सुटला पाहिजे, त्यांनाही नोकऱ्या मिळायला पाहिजे, सगळ्यांनाच व्यवसाय करता येते, असे अनेक बाबींचे प्रश्न आहेत. आणि त्याच्यातून सातत्याने आम्ही केंद्र सरकारची मदत घेतोय, राज्य सरकारची मदत घेतोय. अनेक बाबतीमध्ये आपण आर्थिक शिस्त ठेवण्याचा प्रयत्न करतोय.